नमस्कार. बी ए भाग 3 राज्यशास्त्र विभाग. बी ए भाग 3 मधील राज्यशास्त्राचे जे विविध पेपर आहेत त्यामधील आपण पेपर नंबर 11 पाश्चात्य राजकीय विचार भाग 1 या पेपरमधील दुसरा टॉपिक किंवा दुसरा विचारवंत अरिस्टॉटल हा विचारवंत आपण पाहतो आहोत. या पूर्वीच्या तासात आपण अरिस्टॉटलचे जीवन परिचय, त्याचे ग्रंथलेखन, अभ्यास पद्धती, राज्यविषयक विचार, नागरिकत्वासंबंधीचे विचार आणि राज्यघटनांचे वर्गीकरण अशा विविध प्रश्नांची माहिती घेतलेली आहे. यानंतर अरिस्टॉटलचे राजकीय परिवर्तनाचे चक्र हा मुद्दा आज आपण पाहणार आहोत. अरिस्टॉटलने राजकीय परिवर्तनाचे जे चक्र सांगितलेले आहे ते अरिस्टॉटलच्या राज्यघटनांचे वर्गीकरण या विचारावरतीच आधारित आहे, किंबहुना त्याशी संबंधित असलेला भाग आहे. अरिस्टॉटलने दी पॉलिटिक्स या ग्रंथात राज्यघटनांचे वर्गीकरण स्पष्ट केलेले आहे. नगरराज्यातील न्यायाधीश मंडळाची जी व्यवस्था आहे ती म्हणजे घटना होय, किंवा राज्यघटना म्हणजे अशा प्रकारची व्यवस्था की ज्याद्वारे राज्याची सार्वसत्ता कोणाकडे आहे आणि राज्यसत्तेचे स्वरूप काय आहे, तिचा उद्देश काय आहे हे सहजपणे समजून येते. अरिस्टॉटलने राज्यघटनांचं वर्गीकरण करत असताना हे वर्गीकरण दोन तत्वांच्या वरती अवलंबून असल्याचे दिसून येतं. ते म्हणजे संख्यात्मक तत्व आणि गुणात्मक तत्व. संख्यात्मक तत्व म्हणजे राज्याची सार्वसत्ता किती लोकांच्या हाती असते यावरून राज्याचे प्रकार पाडणे. तर गुणात्मक तत्व म्हणजे राज्याची सार्वसत्ता कोणत्या हेतूने वापरली जाते, राज्याचे उद्दिष्ट चांगले आहे की वाईट आहे यावरून शुद्ध व अशुद्ध प्रकार पाडणे. हे दोन प्रकार या ठिकाणी सांगितले दिसून येतात. आपण कालच्या तासाला पाहिलेलं आहे की राज्यांचे वर्गीकरण त्यामध्ये संख्यात्मक तत्व आणि गुणात्मक तत्व एक विशिष्ट अशा प्रकारचा तक्ता त्या ठिकाणी तयार करायचा आहे. वरती आपण राज्याचे वर्गीकरण असा शब्द द्यायचा आहे, डाव्या बाजूला आपण संख्यात्मक तत्व आणि उजव्या बाजूला गुणात्मक तत्व असा भाग घ्यायचा आहे. संख्यात्मक तत्वाच्या खाली राज्याची सार्वसत्ता एका व्यक्तीच्या हाती आहे, राज्याची सार्वसत्ता काही व्यक्तींच्या हाती आहे आणि राज्याची सार्वसत्ता अनेक व्यक्तींच्या हाती आहे. या दृष्टिकोनातून एक व्यक्ती, काही व्यक्ती, अनेक व्यक्ती असा प्रकारचा संख्यात्मक भाग येईल. गुणात्मक पद्धतीच्या बाजूला विचारात घेतलं तर शुद्ध प्रकार, अशुद्ध प्रकार, त्यामध्ये शासन व्यवस्थेचे प्रकार या ठिकाणी विचारात घ्यायचे आहेत. त्यामधील शुद्ध प्रकार राजेशाही, हुकुमशाही हा अशुद्ध प्रकार आहे. दुसरा भाग येतो तो म्हणजे काही व्यक्तींच्या हाती सत्ता, त्याच्यापुढे महाजनशाही आणि अल्पजनशाही. आणि तिसरा भाग येतो अनेक व्यक्तींच्या पुढे समतोल सत्ता आणि लोकशाही. अशा प्रकारे अरिस्टॉटलने राज्याचे 6 प्रकार सांगून त्या प्रकारांचे विश्लेषण राज्यघटनांच्या किंवा राज्याच्या वर्गीकरणामध्ये आपल्याला केलेले दिसून येतं. राजेशाही, हुकुमशाही, निरंकुश सत्ता, महाजनशाही, अल्पजनशाही, समतोल सत्ता आणि लोकशाही अशा प्रकारचे 6 प्रकार त्या ठिकाणी सांगितले दिसून येतात. या राज्याच्या किंवा राज्यघटनांच्या वर्गीकरणावरतीच अरिस्टॉटलचा जो राजकीय परिवर्तनाचे चक्र आहे ते अवलंबून आहे. अरिस्टॉटलच्या मते
राज्याची सत्ता कोणत्या हेतूने वापरली जाते यानुसार राज्याचा प्रकार स्थिर होत असतो. राज्यात जर समाजहितापेक्षा जनहितापेक्षा जुलूम अन्याय याच गोष्टी अधिक असतील तर राजकीय सत्तेत बदल होतो. राज्याचा जुना प्रकार जाऊन तेथे नवा प्रकार अस्तित्वात येतो. त्यामुळे राजकीय बदल जसजसे घडत जातात तसतसे राज्याचे स्वरूप बदलत जाते. अरिस्टॉटलने राजकीय परिवर्तनाचे फिरते चक्र पुढील प्रमाणे स्पष्ट केले आहे. तर हे फिरते चक्र सांगत असताना आपण एक गोलाकार आकृती काढून घ्यायचा आहे, गोल असा काढून घ्यायचा आहे. त्याच्या वरच्या बाजूला राजेशाही, त्याच्या एक थोडा अंतर सोडून महाजनशाही, त्याच्यानंतर थोडं अंतर सोडून अल्पजनशाही किंवा अल्पजन सत्ता, त्याच्या पुढे अंतर सोडून समतोल सत्ता, त्यानंतर शासन व्यवस्थेचा लोकशाही हा प्रकार या ठिकाणी आपण घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जो आपण राज्याचे प्रकार किंवा राज्यघटनांचे प्रकार पाहिले तो असा गोल त्या ठिकाणी मांडून ते फिरतं चक्र दाखवायचं आहे. हे 6 प्रकार थोड्या थोड्या अंतराने त्या गोलावरती नुसते दाखवायचे आहेत आणि तिथं नाव द्यायचं आहे टिक मार्क करून. तर अशा पद्धतीने फिरते चक्र जर विचारात घेतलं तर अरिस्टॉटलने राजकीय परिवर्तनाचे फिरते चक्र पुढील प्रमाणे विशद केलेलं आहे. पहिला प्रकार आपण पाहतोय की राजेशाही. सत्ता गुणी बुद्धिमान प्रजाहित दक्ष अशा राजाकडे असेल तर ती शासन व्यवस्था चांगली, शुद्ध आणि योग्य मानली जाते. अन्यथा किंवा नाहीतर राजा जुलमी, अन्यायी, स्वार्थी असेल तर त्या राजेशाहीचं रूपांतर हुकुमशाहीमध्ये होतं. काही वेळा राज्यातील गुणी, कुलीन, कार्यक्षम अशा लोकांच्याकडे सत्ता जाऊन त्या ठिकाणी महाजनशाही येते. परंतु हुकुमशाही शासन पद्धती सत्तेवर आल्यानंतर लोकांचा त्याला विरोध होतो. अर्थात हे फिरतं चक्र कसं फिरतं तर राजेशाही जोपर्यंत राजा चांगल्या पद्धतीने राज्यकारभार करतो, समाजहित किंवा व्यक्तिहित याचा विचार करून राज्यकारभार करतो, तोपर्यंत लोकांचा त्या राजाला पाठिंबा मिळतो. पण राजा स्वतःचे हितसंबंधियांचे हित विचारात घेऊन समाजहिताकडे दुर्लक्ष करत असेल तर त्या राजाला लोक विरोध करतात. त्याचं रूपांतर लोकशाही राजेशाहीऐवजी हुकुमशाहीमध्ये होतं. त्यावेळेला लोकांचा विरोध होतो आणि ती शासन व्यवस्था लोक उलटून टाकतात. त्यानंतर सत्ता काही गुणी, कुलीन, कार्यक्षम अशा लोकांच्याकडे सत्ता जाऊन महाजन सत्ता उदयास येते. महाजनशाहीचा उद्देश प्रजाहिताचा असेल तर ठीक, नाहीतर स्वहितासाठी हे सत्ताधारी महाजन सत्तेचा वापर करू लागले तर त्याचे रूपांतर अल्पजनशाहीमध्ये होतं. अल्पजनशाहीत काही थोड्या धनिक लोकांचेच हित साधले जाते. बहुसंख्य गरीब जनतेवर अन्याय जुलूम होतो. त्यामुळे अल्पजन सत्तेला लोकांचा विरोध होतो आणि त्याचं रूपांतर समतोल सत्तेमध्ये होतं. समतोल सत्तेत सार्वभौम सत्ता जनतेकडे असते. जनतेच्या सहकार्याने राज्यकारभार चालतो. अनेक व्यक्ती त्या ठिकाणी राज्यकारभारामध्ये सहभागी होतात. किंबहुना राज्यातील सर्वच लोक राज्यकारभार करण्यास पात्र असत नाहीत. जनतेच्या अज्ञानाचा, अडाणीपणाचा फायदा हे संधीसाधू स्वार्थी लोक उठवतात. शासनकर्ते स्वार्थी, जुलमी, बेजबाबदार बनतात. अशा वेळी जनतेत असंतोष निर्माण होतो. आणि जनता त्या ठिकाणी शासनकर्त्यांना विरोध करताना दिसून येते. अशा शासन व्यवस्थेला लोकांनी विरोध केल्यानंतर
ती शासन व्यवस्था लोक उलटून टाकतात आणि त्या ठिकाणी जनता लोकशाही पद्धतीला निर्माण होतील ती त्या लोकशाहीला विरोध करण्याचा प्रयत्न करतात. जनतेत असंतोष फैलावतो, जनता लोकशाहीला पद्धतीला कंटाळते. अशा परिस्थितीत एखादी कर्तबगार कार्यक्षम व्यक्ती पुढे आली तर जनता तिला पाठिंबा देते. अर्थात ती व्यक्ती सत्ता हस्तगत करते आणि राज्याची सार्वसत्ता प्रजेच्या हितासाठी वापरली जात असेल तर त्यातून राजेशाही उदयास येते. म्हणजे राजेशाही, हुकुमशाही, महाजनशाही, अल्पजनशाही, सर्व समतोल सत्ता आणि लोकशाही आणि पुन्हा राजेशाही अशा प्रकारे हे चक्र गोल सातत्याने फिरत असताना दिसून येतं. आणि त्यामुळं अरिस्टॉटलच्या मते हे चक्र सातत्याने फिरतं आणि कर्तबगार राजा निर्माण होतो आणि सार्वसत्तेचा वापर अयोग्य पद्धतीने केल्यास त्याचं पुन्हा रूपांतर हुकुमशाहीमध्ये होतं, जुलमी सत्ता निर्माण होते. अशा रीतीने राजकीय बदलाचे परिवर्तन चक्र अव्याहत सतत चालू असतं असं अरिस्टॉटलचं मत आहे. अरिस्टॉटलच्या राज्याच्या वर्गीकरणाचे परीक्षण किंवा टीकात्मक मूल्यमापन जर आपण करायचं ठरलं तर अरिस्टॉटलने संख्यात्मक आणि गुणात्मक पद्धतीचा वापर करून शास्त्रीय पद्धतीने राज्याचे वर्गीकरण केलं. असे असले तरी त्याच्या वर्गीकरणावरती पुढील प्रकारचे आक्षेप घेण्यात येतात. पहिला जो आक्षेप घेण्यात येतो तो म्हणजे अरिस्टॉटलने राज्याचे वर्गीकरण करताना राज्य आणि सरकार यामध्ये फरक केला दिसून येत नाही. वास्तविक सरकार हे राज्याचे एक अंग आहे. सरकारमुळे राज्याचे मूर्त स्वरूप समजून येते. आधुनिक काळात राज्य व सरकार या दोहोत फरक मानला जातो. परंतु अरिस्टॉटलने या दोहोंना एकच मानले आहे. दुसरी जी टीका केली ती म्हणजे 2300 वर्षापूर्वी अरिस्टॉटलने केलेले राज्याचे वर्गीकरण आधुनिक काळात उपयोगी ठरू शकत नाही. कारण आज महाजन सत्ता, अल्पजन सत्ता असे प्रकार अस्तित्वात नाहीत. तिसरी जी टीका केली जाते ती म्हणजे आधुनिक काळातील राज्यांचे काही नवे प्रकार अरिस्टॉटलच्या वर्गीकरणात आढळत नाहीत. उदाहरणार्थ साम्यवादी शासन पद्धती, संसदीय, अध्यक्षीय, नियंत्रित लोकशाही, मार्गदर्शक लोकशाही इत्यादी आधुनिक राज्याचे प्रकार अरिस्टॉटलच्या वर्गीकरणात स्पष्ट केलेले नाहीत. त्यामुळे अरिस्टॉटलचे वर्गीकरण अपूर्ण आणि अयोग्य वाटते. चौथी जी टीका केली जाते ती म्हणजे अरिस्टॉटलने केवळ नैतिक तत्वावर आधारित अधिक भर दिलेला दिसून येतो. आर्थिक धार्मिक तत्वांचा विचार न केल्यामुळे त्याने विशद केलेले राज्याचे प्रकार अपूर्ण वाटतात. आर्थिक परिवर्तनाचा परिणाम होऊन राजकीय बदल होतात, परंतु अरिस्टॉटलने या गोष्टीची दखल घेतलेली नाही. आधुनिक काळात लोकशाही हा राज्याचा जो प्रकार आहे तो शुद्ध व चांगला मानला जातो. परंतु अरिस्टॉटलच्या वर्गीकरणात लोकशाही हा अशुद्ध व अकल्याणकारी मानलेला प्रकार मानला दिसून येतो. सहावी जी टीका केली जाते ती म्हणजे अरिस्टॉटलने विषद केलेला समतोल सत्ता, महाजन सत्ता हे प्रकार सारखेच वाटतात. कारण महाजन सत्तेत काही थोडे गुणवान कर्तव्यदक्ष लोक सत्ताधारी असतात, तर समतोल सत्तेत काही थोडे हुशार कार्यक्षम राज्यकर्ते लोकांच्या सहकार्याने सत्ताधारी बनतात. अशा रीतीने अरिस्टॉटलच्या राज्याच्या वर्गीकरणावर टीका होत असली तरी हे वर्गीकरण अगदीच निरुपयोगी ठरत आहे असे नसून त्याने संख्यात्मक व गुणात्मक अशा दोन दृष्टिकोनातून वर्गीकरण केल्यामुळे ते शास्त्रशुद्ध व पद्धतशीर वाटते. 2300 वर्षापूर्वी सांगितलेले वर्गीकरण आधुनिक काळातील विचारवंत ऐतिहासिक पाया म्हणून स्वीकारताना दिसून येतात.
आधुनिक काळात विविध स्वरूपाची जी वर्गीकरणे निर्माण झालेली आहेत ती सर्व अरिस्टॉटलच्या राज्याच्या वर्गीकरणावर आधारलेली दिसून येतात. सत्ता कोणत्या हेतूने व किती लोकांनी वापरली यानुसार तयार केलेले अरिस्टॉटलचे राज्याचे वर्गीकरण परिपूर्ण व उपयुक्त वाटते. कारण कितीही नवे प्रकार निर्माण झाले तरी ते या वर्गीकरणातच समाविष्ट होतात. उदाहरणार्थ संसदीय, अध्यक्षीय, नियंत्रित, मार्गदर्शक हे सर्व लोकशाहीचे प्रकार अरिस्टॉटलच्या समतोल व लोकशाही या प्रकारात मोडतात. आज रशियाची चालू असलेली साम्यवादी शासन पद्धतीचा प्रकार म्हणजेच काही अंशी अरिस्टॉटलने महाजन सत्तेचा प्रकार म्हणता येईल. तसेच अरिस्टॉटलने सांगितलेले राजकीय परिवर्तनाचे चक्र 20व्या शतकातही लागू पडते. उदाहरणार्थ पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान जर्मनी, इटली या देशात असणारी लोकशाही पद्धती दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला संपुष्टात येऊन तिची जागा हुकुमशाहीने घेतली आणि दुसऱ्या महायुद्धानंतर हुकुमशाही जागा लोकशाही व साम्यवादी पद्धतीने घेतली. 20व्या शतकाच्या सुरुवातीला रशियात झारशाही संपुष्टात आली आणि तेथे साम्यवादी शासन पद्धती उदयास आली. अरिस्टॉटलने सांगितलेली राजेशाही, अल्पजनशाही, झोटिंगशाही असले प्रकार आजकाल पाहावयास मिळत नाहीत. तरीही ते प्राचीन व मध्ययुगीन काळात अस्तित्वात होते हे मान्य करावयास लागेल. एकंदरीत अरिस्टॉटलने विशद केलेल्या राज्याचे वर्गीकरण शास्त्रशुद्ध व वास्तववादी स्वरूपाचे होते असा निष्कर्ष काढणे योग्य ठरेल. स्ट्रॉंग, मॉन्टेस्क्यू, सिली, मॅकआयव्हर इत्यादी राजकीय विचारवंतांनी अरिस्टॉटलचे राज्याचे वर्गीकरण पायाभूत मानून आपली आधुनिक वर्गीकरणे सांगितलेली आहेत. त्यामुळे अरिस्टॉटलला राजशास्त्राचा जनक असे संबोधले जाते. आधुनिक विचारवंतांनी राज्यशास्त्राचे जनकत्व देऊन त्याचे ऋण काही अंशी फेडले आहे असे आपल्यास म्हणता येईल. अशा प्रकारे अरिस्टॉटलने राज्याचे वर्गीकरण करत असताना त्याच्या राज्याचे वर्गीकरण किंवा राज्यघटनांचे वर्गीकरण ह्यावरती त्याचं फिरतं चक्र, परिवर्तनाचे फिरतं चक्र हे आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीने आपल्याला अरिस्टॉटलचे राज्याचे वर्गीकरण असेल किंवा राज्याचे परिवर्तनीय चक्र या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आपण खाजगी संपत्ती यासंबंधीचे विचार पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.